मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवकाळामध्ये तोफेला पावसाळ्यात तेल लावून ठेवले जात असे. त्याला चंद्ररस असे म्हटले जात असे. त्याची नोंद सापडते ते अशी: पर्जन्य काळी भांडियास म्हणजे तोफेस व दरवाजास तेल मेण देऊन भांडी यांची काणे मेणाने भरून भांडिया व भांडियापुरती आघाडी घालून जाया होऊ न द्यावे, म्हणजे तोफ आच्छादून खराब होऊ न द्याव्यात. तोफा फार दिवस न उडवता ठेवल्या तर त्या गंजत असत. त्या गंजू नयेत म्हणून मधूनमधून तोफा उडवून पाहत आणि नंतर पेशवेकाळातच्या उल्लेखाप्रमाणे पावसाळ्यात तोफेस डांबर लावीत. शिवाय काही शिवकालात चंद्ररस लावत असे. तोफा उडवण्यासाठी चांगल्या गोलंदाजाची कमतरता भासत असे. त्यामुळे सर्व सत्तांनी अनेक युरोपियन लोकांनी गोलंदाज म्हणून पदरी ठेवले होते. मोंगलांनी आपल्या अनेक गडावर युरोपियन गोलंदाज ठेवले होते. जसे परिंड्यावरती 5 फिरंगी तोफ गोलंदाज होते, तसेच शिवनेवरती 2 फिरंगी तोफ गोलंदाज होते. शिवाजी महाराजांनी आपल्या गडकोटावरती अनेक युरोपियन चाकर ठेवले होते. पण युरोपियन देखील सर्वजण तरबेज गोलंदाज असत असे नव्हे. स्थानिक गोलंदाजांना 5 रुपयापासून 14 रुपयापर्यंत पगार असे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.